काय शोधताय? शर्ट. थांबा मी बघून देते. ह्यो शर्ट घाला की. त्याला इस्त्री कुठं आहे? मग त्याला काय होते तसंच घातला तर? मी इस्त्री केल्याशिवाय शर्ट घालत नाही, माहित नाही तुला? आर्मीवाल्यासनी कसं डिसिप्लिन लागतो माहिती आहे का? त्यो लाल शर्ट कुठं आहे? तो धुवायला टाकला. का? सुकून टाकला. बर थांबा मी दुसरा शर्ट बघते आणि इस्त्री करून देते. ह्यो घाला की. येऊ नको. नवीन घेतलाय वे? होय. कुठनं घेतला? ते पाचवड मधून. पण पिशवी तर सातारच्या दुकानचं नाव आहे. ते दोस्ताने गिफ्ट केलंय. कुणी रावल्यानं? नाही. मग रावतांच्या विक्रमनं. मग अजून कोण आहे? ते हा एक. या दोघांनी नाही घेतला. मग अजून तिसरा कोण आहे? कुणी का घेतला असं ना, पण शर्ट एकदम मस्त आहे. माझा फेवरेट कलर आहे. मामा. इस्त्री कुठे? आताच आहे की टेबलवर. हा. मामा. हा. शर्ट कुठे रे? शर्ट आताच असेल की. काय झालं? कुठे काय? काय बोलायचं का माझ्याशी? नाही काय नाही. बोल की. ते काल बोलणं झालेलं जर काय बोललाच नाहीस तू. कुठलं रे? ते नाही का भरतीचे पैसे. हा भरतीचं वय. त्याचं काय म्हणलास तू? अरे एक माणूस आहे तो म्हणला लगेच फिक्स काम करून देतो म्हणून, पण पैसे लगेच भरावे लागतील. बर. कधी होईल? किती पैसे भरायला लागतील? 1.5 लाख. 1.5 लाख? 1.5 लाख जमा करायचे म्हणजे जरा टाइम लागणारच आहे. तसं बी काही लय अवघड नाही. म्हणजे उसाच्या बिलाचं आला असतीलच की पैसे. हो ते बघतो मी. बघूया. मामा आत्ता पैसे दे की, भरती चालू देतो की तुला पैसे परत. आजा तू मला पैसे परत कर असं मी म्हणलंय का तुला? मग देतो असं तर कुठं म्हणणार आहेस? सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. म्हातारे गप की जरा. मामा कधी जुळणी होते बघ की. मी करतो काहीतरी बंदोबस्त. तू सगळे विचारून घे. पण नक्की किती पैसे लागतील म्हणला? मामा 1.5 लाख फिक्स लागतात. ते ठीक आहे, पण ती 1.5 लाख टप्प्याटप्प्याने द्यायचं का एकदम द्यायचं का विचारलंयस का? नाही विचारलं. ते विचारून घ्या आधी. बघूया पैशाचं काय करायचं. राजा हा भरतीची गॅरंटी आहे का? मामा गॅरंटी फुल आहे. ते म्हणलाय भरती झाली नाही तर पैसे परत देतो म्हणून. नक्की का? म्हणजे काय मामा, त्याचं घरचं चांगलं आहे. मग एवढं पैसे कशाला मागतोय त्यो? म्हातारे तू गप ग. वरती सेटिंग लावायला लागते माहिती का तुला? काय कसलं सेटिंग असं मला कुठे ठावाय? मामा ठीक आहे, आपण काहीतरी जुळणी करूयात.
ते तू शर्टाला इस्त्री करायची म्हणत होतास ना? हा. जीजे येतो तुम्ही. काय गो शर्ट पसंत आहे क्या? हे त्याच्या आवडीचा शर्ट घ्यायला तो काय माझा नवरा आहे व्हय? बघ बाई तसा विचार करायला हरकत नाही. इतना भी बुरा नहीं है वो. इतना भी बुरा नहीं है. असा नवरा असतोय व्हय? त्याला नुसतं मिलिटरीत भरती होता येईना आणि त्यो माझा नवरा. चल. वो तो है पण समजा भरती झाला तर? नाही नाही त्यो नसतं होत भरती, मला माहिती आहे. बर बाई तुला सगळंच माहिती. पण काय ग तुला पाहिजे तरी कसा नवरा? मला व्हय खरं सांगू का, तिथे एक बी नाही बघ माझ्या लायकीचा. मतलब मतलब सगळं हुबलाकच आहे तिथं. मला का नाही असा नवरा पाहिजे जो एकदम डॅशिंग असेल, एकदम अक्षय कुमार वाणी. तो चालेल बी स्टाईल मध्ये, बोलल बी स्टाईल मध्ये. नुसतं 4 जण नडली ना तरी एकटा लोळवल. नुसतं गावातून चालला ना तर लोक त्याला सलाम ठोकत्याल. असा पाहिजे. आणि त्याचा रुबाब तर असा पाहिजे की पोरीनं बघताच पाटलाच्या दवाखान्यात ऍडमिट, डायरेक्ट सलाईनवरच. ये खुदा अवघड आहे बे तुझं. का अवघड का? कहाँ मिलेंगे ऐसे लड़के? अपने गांव में तो ढूंढ के भी नहीं मिलेंगे. अपने गांव में यही मिलेंगे. याच्याशी तूच लग्न कर. जमे आता कसं करायचं? कैसा भी करो. अरे पण गावात असं कोणीच नाही असं तिला वाटतंय. हा हो बी हायच म्हणा. गावात कुणी नाही असं तिला वाटतं. हा. पण तुम्ही आहात की? तुम्ही काय कमी डॅशिंग बाज आहात? आणि तसे बी तुम्ही अक्षय कुमारच आहात. त्यामुळे सगळेजण गावात तुम्हाला घाबरतात. हा म्हणजे मला आता अक्षय कुमार सारखं वागलं पाहिजे. हाँ. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, और जो मैं नहीं बोलता वो मैं डाउटफुली करता हूँ. भैया डाऊटफुली नाही, डेफिनेटली. म्हणजे खात्रीशीरपणे. देर युवा. पण मी हे केलेलं तिला पटणार कसं? भैया मैं एक आइडिया दूं क्या? क्वालिटी आहे का? हाँ दे. भैया आप नाना को पटो. मला काय नाना बरोबर लग्न करायचंय का? आओ भैया पटो म्हणजे वैसे नाही. म्हणजे मला नानांना एक्सप्रेस केलं पाहिजे. भैया एक्सप्रेस नाही, इम्प्रेस म्हणजे छाप पाड. देअर यू आर. पण त्यांच्यावर छाप पाडून काय होणार आहे? हा आओ भैया वो कैसा है, उंदीर को पिंजरे में पकड़ने के लिए
उसके सामने भज ठेवना पड़ता है. बज म्हणजे यात भैया पिंजरा, भज नाना आणि उंदीर कोण शीतल. आमचं बज करतो का रे? हा हा म्हणजे शीतल कोण उंदीर आणि मी कोण बोका? हा? हिला चांगली आयडिया द्यायची की एखादी देंगणे. भैया मैं सिर्फ आइडिया दे रहा था. भैया आप सिर्फ इतना काम करो, डायरेक्ट शीतलला पटवण्यापेक्षा आधी नानांना पटवा. एकदा का नाना राजी तो क्या करेगी शीतल भाभी. आता बघाच तुम्ही, आता नानाच नाही अख्ख्या पवार फॅमिलीला कसा इम्प्रेस करतो ते बघाच. काय ट्रेनिंग बघताय होय? राहुल्या, हा जमल ना तुला ही? हा मला जमतंय की. तुझंच बघ. अवघड आहे बाबा. अरे का असं बोलतोय? कामच झालं तुझं भरतीचं. हा मग एवढं जमवलंय आणि एवढं काय? पैशाचं. काय बापान पैसे दिले काय तुला? नाही. आणि मग एवढा पैसा आणलास कुठनं? लगा चोऱ्या मारा करायला लागलास का काय? अरे रावले, माहिती तुला काय करतो तू? 1.5 लाख, 1.5 लाख कशाला म्हणतो माहितीये का? उगाच हुबल्यासारखं वागू एवढं नकोस उडून लगा. उडून थांबा, गेली औषध मला धंद्याला एवढं आणशील पैसे का काढा. रस्त्यावर? असं वागते तुम्ही कधी? थांबा. अरे थांबा की. आय आया कशासाठी असतात? आई नावाची मशीनगर बापा समोर धरली की बाप मग लगेच हँडसपच करतोय. चला भुका लागले. काय करेल काय सांगता येत नाही. आणि आज सकाळी डबा का नाही पाठवलं ग मला? विचारा की तुमच्या भाच्याला. सरळ सांगशील का? अजिंक्य कुठे गेल्यात माहित नाही मला. मी सकाळी डबा करून ठेवला होता. मग दुसऱ्या कोणाकडनं तरी पाठवून द्यायचा. तेच करते आता. कुठे गेला आजा? ती दोघं पोरं आलती. एकटी राहुल्या आणि दुसरं ते राऊताचा इक्रम. तिघं गेल्यात हितनं. तुम्ही मला असं काही विचारता जणू काही तुम्हाला माहितच नाही. आता मला काय माहिती? तर भोळा सांबच नाही का तुम्ही? सकाळी काय म्हणलं अजिंक्यला? तुम्ही त्यांच्या भरतीला आता पैसे द्याल आणि मग बसाल बोंबलत. पैसे देतो म्हटलंय, दिलेत का? दे तू म्हणलात ना. तुम्ही आताच काय ती फायनल ठरवा. एक तर ही नाही तर ती. दोन्ही डगरीवर असं पाय ठेवू नका. नुसतं हो करू नका.
तसं वागा. त्यांना सांगा पैसे द्यायला काही जमायचं नाही. आलं का ध्यानात? ना आपण चिटिंग नाही करायची अजिबात. आधी नाही क्वीन घ्यायची अजिबात. दुसरी सोंगटी घ्या आधी आणि मग क्वीन घ्यायची. आधी दुसरी सोंगटी घ्यायची असते. हा कोणी आम्ही होय? नाही तर काय आम्ही होय? कसं काय बोलतो आपण तू? क्वीन नाही घ्यायची, दुसरी सोंगटी घ्या आधी. नाही ना, मी आधी क्वीनच घेणार. अरे ऐक की, काहीतरी असतात का नाही खेळाचे नियम शिकले. आप्पा ठेवा की. बरं राहून दे, दुसरी घेतो मग. नमस्कार नाना. नमस्कार. ये की, काय काम काढलंस आज? नाही आपलं जितू शेटकडे आलतो. काय रे भैया? जितू शेठ, हॅपी बर्थडे टू यू. यू टू बर्थडे हॅपी. यू टू बर्थडे हॅपी. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे जितू काका. हा मेनी मेनी हॅपी हॅपी रिटर्न. हॅपी बर्थडे पण कुणाचा भैया? तुमचा. माझा? हा अहो आधी सांगायचं ना, गावात मोठे मोठे फ्लेक्स टाकले असते. हा हे मोठे मोठे टाकले असते. हे बघू गिफ्ट बघू. गिफ्ट घ्या. अरे भैया काय आहे? अहो घ्या. नाही काय अहो, नाही. भैया? एक काम करू, एक फोटो काढू, आपल्याला फेसबुकला टाकता येईल. हे ज्या घे फोटो. नाही. ना या ए भैया भैया राहू दे ना, त्याचं काय. घ्या मला जरा फेसबुकला टाकलं का नाही? हा घ्या फोटो. भैया हा. चांगला आलाय फोटो, हा मस्त आलाय. पण शर्ट नवीन पाहिजे होता. नवीन शर्ट? हा बर्थडेला नवीन शर्ट घेतला नाही का? कोण येणार? असंच मला वाटलं पुतणीनं घेतला असेल. भैया यार तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा होय काय? अरे आज जे तुझा वाढदिवस नसतोय. माझा झाला मागच. नसतोय वय. म्हणजे केकचं काय करायचं? केक पण आणलाच. अहो तुम्ही व्हेजवाली माणसं म्हणून व्हेज केक आणलाय. खरंय तुझं, पर तुला हे सांगितलं कुणी? ह्या आपलं असंच कानावर आलं होतं. बरं आता केक आणलं, ह्याचं करायचं काय? घ्या कापा परत चला. अर्पण भैया. अहो नाही घ्या, एका माणसाला डबल बेट काय होते त्याला. चला केक कापा. पण काय भैया? घ्या चला. जम्या घे टेबल. हा आपण केक कापून घेऊ. राहू दे, एका माणसात डबल बर्थडे झाला काय होते त्याला. तुझं पण राहू दे, घ्या पटकन. घ्या लवकर, चले साफ कर. घ्या लवकर. सावकाश. असं या बरं, या पटकन केक कापून. हे घे कापा केक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे जितू शेठ. चला येऊ का नाना? य रामकृष्ण हरी. चला येतो. सगळ्यांनी केक घ्या बरं का. घ्या सगळ्यांनी केक. चला रे ना जमे. अरे त्याचा बर्थडे नव्हता ना. कोणाला शर्ट दिला त्याने? क्या पता. शोधून काढ तर बुक्कीतच लात घालेन. मी आज्यासाठी शर्ट घेतला हे याला कसं कळलं? त्या आज्यानं गावभर तर केलं नसेल ना. पहिले त्याचं थोबाड बंद केलं पाहिजे.